हाय मैत्रिणो, मी नीता गोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये। तर आज मी काय बनवणार आहे तर आज सांगणार आहे। आपल्याकडे ना गौरी गणपती आलेले आहे, तर त्यांच्या प्रसादासाठी आपण अशी छान, तर चला आजची रेसिपी कोणती आहे ते नक्कीच बघूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे लाडू। तर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते जाड आहे। बारीक जर असेल तर रव्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं। तर इथे जाड आहे, तर याच वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, ते किसून घेतलेला आहे। इथे काही ड्रायफ्रुट्स आहेत, काजू बदाम आहेत, याच्यामध्ये थोडं मनुके ॲड करणार आहे मी। इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे 2 ते 3 विलायच्या मी बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाली की याच्यामध्ये आपण अंदाजे 2 चमचे गावरान तूप टाकायचं आहे। आणि गावरान तूप छान असं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण, इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा असा छानसा असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचा। याच्यानंतर आपण त्याच रव्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर ते पण असं कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग असा वास सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। कच्चा अजिबात ठेवायचा नाही। कच्चा ठेवल्याने का लाडूची टेस्ट पण बदलून जाते आणि लाडू पण व्यवस्थित बांधले जात नाहीत आणि खायला पण छान लागत नाहीत, कच्चे असे पिठू लागतात। तर त्याच्यामुळं पिठाची काळजी घ्यायची, छान असं भाजून घ्यायचं। तर साधारणतः मला इथे पीठ भाजायला 7 ते 8 मिनिट लागलेली आहेत। तर बघू शकता असं मस्त कलर की छान बदललेला आहे। तर आता हे भाजलेलं पीठ एका टोपलीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता, आणि याला काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं, असं लगेच हे करायचं नाही, पसरून घ्यायचं व्यवस्थित। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं अजून 1 चमच तूप टाकून घ्यायचं आहे। कढई अगोदरच थोडी गरम होती, तर मी थोडंसं बंद केल्यामुळं थंडी झाली। तर त्याच्यानंतर परत एकदा त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं, जे ड्रायफ्रूट कापून घेतले होते ते टाकून घ्यायचे, छान भाजून घ्यायची। याच्यानंतर जो 1 वाटी गूळ घेतलेला होता मी किसून घेतला, तर तेच, तर आता कढईमध्ये छान टाकून याला आपल्याला कडक पाक अजिबात बनवायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा एवढा। जर कडक जर पाक झाला तर लाडू पण व्यवस्थित येणार नाही। तर हे बघा, मी गूळ छान फक्त वितळून घेतलेला आहे। तर आता हे सगळ्या मिश्रणामध्ये पिठामध्ये आपण टाकून घेऊया आणि एक जीव करून घ्यायचं, जेणेकरून गिठळ्या होणार नाहीत। तर सगळ्या पिठाला असा गुळाचा पाक लागला पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर मी 2 विलायच्या कुटून घेतल्या होत्या, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बघू शकता पीठ असं मस्त असं आपलं छान मळलेलं आहे। तर आता हे सगळं आपण टोपलीला असं व्यवस्थित हे करून घेऊया आणि आता हे थंड करून घ्यायचं। याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे, तर चला आपण लाडू बनवायला घेऊया। तर इथे थोडासा व्हिडिओ स्किप मुद्दामच केला मी, कारण आमच्या मिक्सरचा आवाज खूप येतो, त्याच्यामुळे मी काय केलं, ते जे आपण मिश्रण केलं होतं ना, तर मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि बघू शकता किती मस्त असं नरम झाले असं। तर त्या मिक्सरला काढून घेतलं, त्याच्यामुळे मी थोडासा व्हिडिओ टाकला नाही, म्हणजे शूट केला नाही, कारण आमच्या मिक्सरचा आवाज खूप येतो। तर चला आता आपण असे लाडू बनवायला घेऊया। तर चला आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया। तुम्हाला जशा आकारामध्ये आवडतात तशा आकारामध्ये तुम्ही करू शकता। इथे मी पेढ्याच्या आकारामध्ये करणार आहे, काही गोल आकारामध्ये करणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मैत्रिणींनो, आपले लाडू बनवणं झालेले आहेत आणि बघू शकता किती छान असे पेढ्याच्या आकारामध्ये मी लाडू केलेले आहेत। तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं मी। तर 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये ना 20 ते 22 लाडू आरामशीर होतात।
तरी ते थोडेसे मोठ्या साईजचे केले मी, तुम्ही छोट्या आकाराचे पण करू शकता। तर चला आजची रेसिपी गव्हाच्या पिठाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि गौरी गणपतीला आवश्यक तुम्ही एकदा करून बघा, तर नक्कीच तुम्हाला आवडेल, मुलांना आवडेल आणि गणपती बाप्पाला पण आवडेल। तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय। फोडून दाखवते एक लाडू, बघा किती छान असे इझिली फोडला जातो आणि खायला पण टेस्टी लागतो। बाय बाय।